नमस्कार मंडळी, मी वैदेही परशुरामी आणि मी येतेय 17 एप्रिलला महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात घेऊन एक धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रम. लावणी, नृत्य, गाणी, हास्य आणि पारंपरिक लोककला सगळं काही एकाच मंचावर. भेटूया तर मग 17 एप्रिलला दौलतनगर मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. नक्की या. नमस्कार मंडळी, मी मानसी योगेंद्र शिंदे. मी येते 17 एप्रिलला महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कोयना दौलत डोंगरी महोत्सव इथे आम्ही तुमच्यासाठी धमाल सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन येत आहोत. इथे तुम्हाला नृत्य, लावणी, गाणी, हास्य आणि पारंपरिक लोककला सर्व एकच मंचावर मिळेल. तर नक्की भेटूया 17 एप्रिल, दौलतनगर मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मी येते 17 एप्रिलला महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात एक धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ, ज्याच्यात लावणी, नृत्य, गाणी, हास्य आणि पारंपरिक लोककला असतील आणि हे सगळे एकाच मंचावर सादर होणार आहे. तर भेटूया 17 एप्रिलला दौलतनगर मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे. नक्की या. धन्यवाद. नमस्कार, मी सुप्रिया पाठारे. मी येते 17 एप्रिलला महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात घेऊन येत आहे एक धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रम. लावणी, नृत्य, गाणी, हास्य आणि पारंपरिक लोककला सगळंच एकाच मंचावर. तर भेटूया 17 एप्रिल, दौलतनगर मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. नक्की या. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी योगेश सुपेकर येतोय येत्या 17 एप्रिलला महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात गीत, संगीत, नृत्य, हास्य सगळं कसं एकाच मंचावरती आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. धमाकेदार कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. तर नक्की आपण यायचं. कुठं म्हणून काय विचारताय सातारकर मंडळी? कोयना दौलत डोंगरी महोत्सवात दौलतनगर मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मंडळी यायला लागते म्हणजे नक्की यायचं. नमस्कार मंडळी, मी गौरव मोरे. मी येतोय 17 एप्रिलला महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जो असणार आहे 17 एप्रिलला, ज्याच्यामध्ये पारंपरिक नृत्य असणार आहे, लावणी असणार आहे आणि हास्याचे फवारे सुद्धा असणार आहेत. तर भेटूया 17 एप्रिलला. स्थळ आहे दौलतनगर मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. नक्की भेटू 17 एप्रिलला. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी पृथ्वीक प्रताप आणि मी येतोय 17 एप्रिलला महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात आम्ही घेऊन येत आहोत एक धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रम. लावणी, नृत्य, गाणी, हास्य आणि पारंपरिक लोककला सगळं एकाच मंचावर. तर भेटूयात 17 एप्रिलला दौलतनगर मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. नक्की या. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आपल्या दौलतनगर मरळीमध्ये होतोय कोयना दौलत डोंगरी महोत्सव. होय, 15, 16 आणि 17 एप्रिल 3 दिवसांचा महोत्सव. उत्सव परंपरेचा, संस्कृतीचा आणि धमाल मस्तीचा. महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या महोत्सवात तुम्हाला मिळणार आहे कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शन, महिला बचत गटांची झकास उत्पादने, ग्रामीण संस्कृतीचा उत्सव, आनंद मेळा, आरोग्य शिबिर. खास आकर्षण म्हणजे आनंद मेळ्यात तुम्हाला बोटिंग, पॅराग्लायडिंग, हॉर्स रायडिंग, इलेक्ट्रिक बग्गी राईड अशा गोष्टींचा आनंद घेता येणार आहे. आणि हो, या महोत्सवाच्या शेवटी म्हणजेच 17 एप्रिलला एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये वैदेही परशुरामी, प्राजक्ता गायकवाड, अभिनय बेर्डे, मानसी शिंदे या सेलिब्रिटी कलाकारांची रंगतदार नृत्य, त्याचप्रमाणे वैशाली जाधव, सुवर्णा काळे आणि ऐश्वर्या जाधव यांची फक्कड लावणी, सोबतच नंदेश उमप, जितेंद्र भुरुक, कविता राम यांच्या गाण्यांची सुंदर मैफिल. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम विनोदी कलाकार गौरव मोरे, सुप्रिया पाठारे, शिवाली परब आणि पृथ्वी प्रताप यांचे नाट्य सादरीकरण. सोबतच गोंधळ, कोळी नृत्य, गजी नृत्य,
पंढरीची वारी आणि अजून बरंच काही. म्हणूनच तारीख लक्षात ठेवा, 15, 16, 17 एप्रिल, दौलतनगर, मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आपल्या संस्कृतीचा सन्मान करूया आणि महोत्सवाचा आनंद लुटूया. कोयना दौलत डोंगरी महोत्सवात जरूर या. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 शेतकऱ्यांसाठी खास कृषी प्रदर्शन. महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या महोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे भव्य आणि आधुनिक असं कृषी प्रदर्शन. या कृषी प्रदर्शनात असेल ऊस आणि भातासाठी आधुनिक तंत्रज्ञान, 4 सूत्री लागवड, नवीन मशिनरी आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, ड्रोन फवारणी कुठल्या पिकांवर कशी वापरायची याचं थेट प्रात्यक्षिक, खतं, औषधं, बियाणं खरेदी आणि वापराबाबत सविस्तर माहिती, नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती शिकण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, शासनाच्या कृषी योजनांची माहिती आणि जलसंधारण, शुगर केन नर्सरी यांची थेट मॉडेल. सोबतच पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, सेरिकल्चर आणि इतर विभागांचे स्टॉल सुद्धा असणार आहेत. महत्वाचं म्हणजे आधुनिक शेती करणाऱ्या मेहनती शेतकऱ्यांचा सन्मानही यावेळी होणार आहे. शेतीत प्रगतीचं नवं दार उघडणारा हा महोत्सव 15, 16, 17 एप्रिल, दौलतनगर, मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा इथे होणार आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीचा सन्मान करूया आणि महोत्सवाचा आनंद लुटूया. कोयना दौलत डोंगरी महोत्सवात जरूर या.